कोण आहे डुगू महाराज? काय खाताय? नुसतं दूध पाहिजे बाबा, नुसतं दूध पाहिजे. कसं काय करायचं? दूध द्या आम्हाला. काय चाललंय आईचं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आम्ही म्हणतोय की आमच्या आईची वटी भरायची आहे, वटी भरायला लावावं जरा. आता धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास तर संपला, पण आज शेवटचा दिवस आहे, आज आमुष आहे. म्हटलं आज जरा वटी भरावा आईची. हाय का नाही रंजन? आता भरायची का वटी? हो भरायची नाही. कोण भरणार? तू भरणार का? हो मी भरेन, तुम्ही भरा. आपण भरू हा आपल्या आईची वटी. सगळ्याच आयांची वटी भरायची आहे मला. सगळ्याच वरच्या आयांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. हा तुमचा सगळ्यांचा. पूजा वगैरे आईने सगळं मस्त केले. 33 धोंडे पूर्णाचे आईने करून गाईला दिले ना काल, रोहननी आणि आईने. हा तर 33 धोंडे म्हणजे आईने 33 धोंडे गाईला दिलेले आहेत. द्यावं म्हण, चांगलं असतं म्हण. बरोबर ना? हो. खाल्लं ना पुरणपोळ्या दाबून? पुरणपोळ्या खाल्ल्या, धोंडे खाल्ले, हा. आमरस मी नाही खाल्ला. तू आंबे खाती? हा. तुला आमरस काय ना रे, काय रे, काय रे. का ग जुली आम्हाला भुकू नको ग दोघीला. होय रंजना ताई? हो. माझ्यापेक्षा सुंदर तूच दिसते. आपण दोघी सुद्धा. माझा गरी- गोल चेहरा आहे आणि तुमचा उभट आहे, देवी सारखा उभट चेहरा आहे. देवीचा उभट असतं. हो आणि तुझा बी गोल देवीचा हो. गोल पण असतं की? हो. हाय का नाही? हो. बघा आपण दोघी बी देव्याचे. हा, चल. हाय का नाही? आणि इथं काय चाललंय बघू. वारं सुटले. रंजनाताई खरंच खूपच चांगले. म्हणजे तुम्ही म्हणताल ताई तुम्ही प्रत्येकाचं असं सांगताय, पण एखादा असतं व्यक्ती असा. झुंगे झालेत का? आता तंबाखू पण खायचं कमी केले. कुंभार मॅडम कडे जाऊ, आता सगळ्याकडे जाऊ. मस्त वारं सुटलेलं इकडे, छान असं वाटतंय. तांदूळ नीट करायला काढले तर म्हणजे तांदळामध्ये एवढे असं बारके बारके छोटे छोटे किडे झाले होते. म्हटलं नीट करून ठेवावं. आज काही स्वयंपाक नाही. हा रामकृष्ण हरी. हा हा का? छान. ज्या दिवशी स्वयंपाक नाही, काम नाही, त्या दिवशी हा मस्त ड्रमातलं काय करा. 2 बादलीत धुतले. बर मग बरोबर सांगते किती अर्ध्या बादलीत काम केलं म्हणते मी. छान. एवढे तांदूळ सावलीला बसून म्हटलं निसा आकाबाईला काय दिलं ना का निसायला काही. हा मस्त असं वारं सुटले आणि सगळंच वाळू घातलेलं आहे बाहेर. म्हणजे सगळं म्हणजे तिकडं गहू घातलेले आहेत आणि ताई तिथं बसलेले आहेत. मंदाई पण आहे वाटतं तिथं ना. रामकृष्ण हरी. आणि बाजरी वाळू घातलेली आहे इकडं. इथं हा ज्वारी पलीकडं तिकडं. इथं बाजरी वाळू घातले. इथं तांदळाचे पोते ठेवलेले आहेत. आणि म्हटलं थोडंसं हे तांदूळ नीट करून ठेवू. पावसा पाण्याचं पुन्हा एकदा पाऊस पडायला चालू झाला कसं होणार मग पुन्हा मावशी? हा हा चाळायला. हा कसलं वारं सुटलंय मस्त. बघ ना कसलं भारी वाटतंय ना. कशा छान बसलाय तुम्ही इकडं. आपला सावली काय भारी आहे. मग काय तर. ऐकू ऐक मला पंख्यापेक्षा झाडाची सावली बरी पडते. कशापेक्षा? गरमत नाही. पंख्यापेक्षा. माझा ना शेणात पाय गेला म्हणून हे केला, आवाज दिला मी. इथं तुडवलं ना शेण. रात्री आर्यांनी भाजीपाला आणताना हे 2 बकेट शेण आणले. आता काही जास्त शेण आणलं नाही कारण पाऊस येणार ना. पंख्याची चक्करीची आपली जी हवा बरी पडत मग. हा का? काकाने काय घातले गळ्यात? छान आहे. मस्त मस्त मस्त. हे उन्हात जरा ह्याला हवेला जरी उधळलं ना, हे पहिल्याची लोक उधळायची माहितीये का मावशी? असं हवेत जरी केलं ना. थांब हे बघ कुंभार तिकडे दे माझ्याकडे. तिकडे दे. हे बघ असं जरी केलं ना. हे बघ हे बघ पहिल्याची लोक असंच करायची. हा डोळ्यात नाही जात. हे असं असं करायचं. लय भारी निघतं सगळं. बघ कसं चाललंय पुढं. सगळे बघ कसं चाललंय पुढं. पहिलं असंच करायची लोक. किती किती उडाले ते. बरोबर वाऱ्याच्या ह्याने चालले. हा बघ ना सगळे किडं पण मोहर चालले. हे बघ वारं सुटलं. बघ वारं सुटलं की असं उधळायचं. आज पण रानात काय करतात लोक? मग रानामाळातले लोक काय करतात? रानात असंच उधळतात. कसलं भारी वरी व्हायले हे.
ह्याला गरजच नाही लागत. सगळे किडे फिडे सगळे बघ कशा पडले हे मावशी किडे. हे बघ हे बघ हे बघ किती मी जरा वाऱ्याने हे केलंय तर लय भारी निघतं. थांबा जरा उधळून देते तुम्हाला. टोपल्यात उधळते सगळं मी. हा बाजरी वायू गोळ करायची उडवायची वाऱ्याने जात सगळं पुढं जातं. बरोबर. इंद्रायणी आहे का असं वाटतं ना. जुना इंद्रायणी तांदूळ आहे हा. जुना इंद्रायणीचा. चिकट भात होतं ह्यानी मावशी. तिकटच भात चांगला. चिकटच भात काय होतं त्याच्यात वरण आमटी सपाटी. चला वरती जाऊन येते म्हाताऱ्या आजीकडे जरा काय चाललंय बघून येते म्हाताऱ्या आजीचं. गुलाबाचं फुल खूप छान खुललंय. अरे बापरे. म्हाताऱ्या आजी काय चालू आहे ग. व्यायाम रोज व्यायाम करायचा. अगं काय करते डोसक्यात पाय. आता कसं करू. अगं 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 डोक्यात पाय. म्हातारे पाय आजी. आता म्हातारे आजी म्हणायचं काय करू. म्हाताऱ्याचे येले तोंडात आता काय खरं नाही. बापरे. अगं डोक्यात पाय नको घालू ग माझी आई. तुझं अंग तर किती लवतो ग म्हातारे आजी. पैस छकुले तुला पण शिकवलं का काय व्यायाम. कसं काय बघ कुठं. हा का तू बारकी आहे. तुला येते का जमल का ते. पण तुम्हाला कुणी शिकवला व्यायाम. व्यायाम कुणी शिकवला. डॉक्टर सरांनी. आणि तुम्हाला सगळा जो व्यायाम कुणी शिकवला तर म्हाताऱ्या आजीनी. तुम्ही कुणाकडे बघून व्यायाम करता. आजीकड. ती सकाळी उठलं की तशी करते आणि संध्याकाळी पण करते. आता पण बघा कशी केलं तिनं. तेवढा पाय जातो का आपला होय. हा चतुराबाईला पण व्यायाम करायला सांगितला. चतुराबाई म्हाताऱ्या आजी खरंच. म्हणून तर म्हातारी आजी एवढी चांगली आहे आपली. हाय का गोळी औषध म्हाताऱ्या आजीला आपल्या होय छकुले. हा म्हाताऱ्या आजी व्यायाम केला पाहिजे ना. गेला पाहिजे. हा आपलं शरीर चांगलं जातं. हा का पाव बटर बिस्किट खाल्लं पाहिजे का. पाव बिस्किट होय. हा बिस्किट खाल्ले पाहिजे. पाव पाव आंबट लागते. पाव नाही खाल्ला पाहिजे का नाही. भाकर भाजी खाल्ली पाहिजे. हा तिनं कधी केक खात नाही आपल्या इथं आल्याला. पाव आवडत नाही. काय माझ्या लुगड्याला धरायचंय. हा धर एकदाशी बघ एकदाशी धर. डोकं इचर जरा. कुठे आहे कंगवा. अरे बापरे. हा लगेच कंगवा. हा अजिबात कंगव्याची तर गोष्टच नाही. कंगवा पार आमच्या कमरदाच असतो 24 तास. हा छान बास. कुठे ठेवायचा आता तू कंगवा. तुला टोचत नाही का म्हातारी आजी कंगवा. नाही ठेवला का. इकडचं सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे कारण घाण होती खाली बरीचशी काढली आहे काल. आणि पावसाचं पाणी जर आलं तर तिकडून येणार आहे. इकडचं फॉल सिलिंग चांगलं राहिलं व्यवस्थित म्हणजे पडलं नाही. आपण इथे यायच्या आधीच करून घेतलं होतं हे सगळं. इकडचं फॉल सिलिंग हे पडलेलं आहे पण ह्याचा काही धोका नाही आहे. हे एवढं पडणार नाही आहे. जेवढं पडणार होतं तेवढं काढून आपण बाहेर नेऊन टाकले. आणि वत्सलाजीची तब्येत खराब आहे म्हणजे वत्सलाजीने 2-3 दिवस लगट हरभऱ्याच्या पोळ्या खाल्लेल्या आहेत. आपल्याकडे जेवण होतं. असं आहे की खात असताना नको पण नाही म्हणून वाटत ना. थोडंसं म्हणते मी जेवताना कमी खावा अर्धी कमी करा. पण काय होतं त्यांचं आहे हरण्याचं ऑपरेशन आणि त्याच्यामुळं हरभऱ्याच्या डाळीचं थोडंसं खाल्ल्यावर होतो त्रास. आणि पण म्हातारं माणूस म्हटलं की थोडंसं खावंसं वाटतं. आपण लहान लेकरासारखं असतं. तर थोडंसं वत्सलाजीला झालेला आहे त्रास. पण वत्सलाजी एकदम ओके आहेत चांगले आहेत. आंघोळ वगैरे करून चहा आणि चहामध्ये काळा लिंबू वगैरे प्यायला दिला होता. व्यवस्थित आहेत. झोपल्यात. त्यांना गाढ झोप लागलेली आहे. मी आल्याला पण माहिती नाही आहे त्यांना. झोपू द्या. आजच्या दिवस म्हटलं काही नाही आराम करा फक्त तुम्ही. आणि ह्यांचं चाललं आहे बाहेर. इकडं वाचावाची म्हाताऱ्या आजीचं चाललं आहे व्यायाम शिकवायचं. कुंभार मॅडम वगैरे सगळे खाली आहेत. छकुली पण व्यायाम करते कारण ह्यांनी शिकवलेलं आहे मस्तपैकी. आणि हे आलेलं आहे आपला रोहन. मागं फिरतोय माझ्या. काय कुठं चाललंय बाळ माझं निघून माहीत नाही आता. बाहेर काम होतं जायचंय मग जावा की. म्हाताऱ्या आजीच्या पाया पडा.
हा म्हातारे आजी काय म्हणतोय ना तू बघ तुझा. हा खाली वाग खाली वाग खाली वाग. हा अगं मायो किती बोट मोडले गे. पड पड बा माझीच्या बी पड. आता आलायस तर सगळ्याच्याच पड. माझ्या बी ग माझी बाय. हा लयच ग लय. खूप आशीर्वाद दादा. मोठा नोकरी भेटून दे दादा. आमचं घर मोठं होऊन दे. अरे बापरे. आणि दादा आमच्या घराला पैसे दे लवकर. पैसे दे दादा आम्हाला घराला. म्हाताऱ्याची बघ कशी बघते चार चार. किती नटायला येतं ग तुला. हा जावा 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 बाय. सोन्यासारखं आई लय छान बोलते आई तुमचं. तुमचा आशीर्वाद आहे त्यांना. खूप खूप आशीर्वाद आहे. हा 100 वर्ष खूप खूप आशीर्वाद. बास 100 वर्ष ते काय म्हणलं नाही दंड आयुष्य लाभो. चांगला भेटून दे. तुला चांगलं बघून दे आई. आई सारखा बघून दे आई तुम्हाला. तुमचा आहे आशीर्वाद मला. आहे आमचं. आहे का नाही कोमल. म्हातारे आजे कधी माझ्यावर एवढे बोट मोडते का ग. तुझे कडकडा बोट मोडले नातावर. होय एक पण नाही मोडलं जा ग. आणि त्याच्यावर सगळे मोडले तू बोट. होय कसल्या आवाज आला कटा कटा कटा. मोर आली आधी मग तुझ्यावर मोडली असते. जा मला नाही माया करत तू. हा होय मला नाही माया करत तू. बरोबर का नाही चतुराबाई. हा दोन तुझं करती. चल मग जाऊ का मग मी बी. हा जाऊ. कसं छकुले कशी म्हणती. अच्छा तू आमचे दे अजून ऐकल मिलते है मिळते. चलो.